दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. पोलिसांनी 50 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलं. नागपुरात संचारबंदी लागू. नागपुरात तणावपूर्ण शांतता. पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर. दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. औरंगजेब प्रकरण समोर का आणलं गेलं, कळलं का? वातावरण चिघळवण्यामध्ये सरकार प्रोत्साहन देत आहे. जाळपोळीच्या घटनेनंतर अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. मुख्यमंत्र्यांचं शहर शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन. भारती पवार या शरद पवार यांच्या भाऊजाई. भारती पवार यांच्या पार्थिवावर आज 12 वाजता अंत्यसंस्कार. अंत्यसंस्काराला शरद पवार आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मोबाईलमधला डेटा देखील डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा आरोप. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. मात्र कबरीला एएसआयनं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला देखील संरक्षण देणं अनिवार्य. फडणवीसांकडून स्पष्ट.